नमस्कार मित्रांनो, मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत शब्दकोडी। यामध्ये लपलेल्या म्हणी ओळखणार आहोत। याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व म्हणी 12 अक्षरी आहेत। तर चला पाहूया आपण। पहिली आकृती आहे आणि अजून सोपं होण्यासाठी मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे। तुम्ही पटपट म्हणी ओळखायचे आहेत। अर्थ आहे एकाने काम करायचे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा। चला तर मग वेळ सुरू होत आहे तुमची आता। ही वेळ संपलेली आहे। म्हण आहे आंधळे दळते कुत्र पीठ खातं। चला पुढची आकृती पाहूया। अर्थ आहे परिणामांचा विचार न करता बोलणे। सुरू होते तुमची आता। हे उचलली जीभ लावली टाळ्याला। पुढची आकृती पाहूया। दोघांच्या भांडणात एकटाच दोषी असत नाही तर दोघेही दोषी असतात। चला विचार करा पटापटा। आणि मन आहे एका हाताने टाळी वाजत नाही। पुढची आकृती पाहूया। अर्थ आहे जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे। तर चला वेळ सुरू होती आहे तुमची आत्ता। आणि म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा। चला पुढची आकृती पाहूया आपण। अर्थ आहे बाहेरून गरीब दिसणारी पण मनातून कपट असणारी व्यक्ती। आता वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता। चला पाहूया आपण। आणि म्हण आहे गोगलगाय आणि पोटात पाय। पुढची आकृती आहे। चला तर पाहूया अर्थ काय आहे त्याचा। गरजेमुळे अडलेल्या माणसाला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे सहन करावे लागते। चला वेळ सुरू होत आहे तुमची आता। आणि म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते। चला तर पुढची आकृती पाहूया। अर्थ आहे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात काम करणे। चला विचार करा पटापटा। आणि म्हण आहे जशी देणावळ तशी धुनावळ। चला तर पुढची आकृती पाहूया। एखादे काम येत नसेल तर आपला कमीपणा झाकण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे। म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे। चला तर मग पुढची आकृती पहा। अर्थ पाहूया। जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही। म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा। पुढची आकृती पहा। अर्थ पहा अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो। नाही वासरात लंगडी गाय शहाणी। आकृती पहा। कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे। आलिया भोगाशी असावे सादर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।